महाराष्ट्रात वेगवेगळे गड किल्ले आणि दरीखोरे आहेत, सुळके आहेत वेगवेगळे, आणि त्या प्रत्येक गडांवर जाण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि त्या वेगवेगळ्या गडांवरती आपण वेगवेगळे सुळके सुद्धा आहेत, जसं वजीर सुळका आहे किंवा वानरलिंगी आहे, किंवा आपण दुसरं पाहिलं तर डांग्या सुळका आहे, संडे 1 संडे 2 असे वेगवेगळे सुळके आहेत. तर अशा सुळक्यांवर जाण्याचा प्रथमच आम्ही आज प्रयत्न करणार आहोत. आणि तो जो सुळका आहे तो आहे डांग्या सुळका. तर आपण पाहू शकतो या बाजूला मित्रांनो, हा जो सुळका आहे तो डांग्या सुळका आहे. हे जे गाव आहे हे मोताळे गाव आहे. इथे आपली पूर्ण टीम आलेली आहे. हा मित्रांनो, तर आपल्या सोबत म्हणजे या गावातले भाऊ लक्ष्मण. नमस्कार. नमस्कार. हां, तर हे लक्ष्मण भाऊ आहेत आणि यांचं इथे घर आहे बघा. आणि आपण पाहू शकतो की खूप मोठी वाडी आहे. आणि हाच रस्ता आहे जो इथून या सुळक्यावरती जातो. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा येणार तेव्हा लक्ष्मण भाऊला त्यांना नक्की भेटा, कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमची चहाची व्यवस्था किंवा नारळाची व्यवस्था म्हणा किंवा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तुमच्यानंतर कोणी आलं इथे तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार ना? ओके. बघा मित्रांनो, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आपलं प्रॉमिस केलेलं आहे की ते पण आपल्याला सहकार्य करतील. तर ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे आणि लक्ष्मण भाऊ थोड्या रस्त्यापर्यंत आपल्याला इथे दाखवतो तुम्हाला हा रस्ता. बाबा आपल्याला घेऊन जातात त्या रस्त्यावरती. झाडातून पावती आहे का भाऊ? झाड आहेत ना. ओके. आता इकडून गेलं तर रस्त्याला पावती आहे अशी. हां हां पावती नाही, गवत नाही ना. हां, झाडं नाही, या मोड्यानं फिरत राहतात. बरोबर. लक्ष्मण बाबांनी सांगितल्याप्रमाणे सुळक्याजवळ जाणारी वाट धरली आणि पुढे निघालो. एक जंगलातून ही छोटी वाट लागते आणि त्या वाट आपण जेव्हा पूर्ण करू तेव्हा समोरच्या बाजूला आपल्याला दिसेल डांग्या सुळका. आणि आता थोड्याच वेळात आपण तिथे सुळक्यावर पोचूया. सुळकीच्या जे खाली आपल्याला दिसेल त्या बाजूला तिथे बरीच स्पेस आहे आणि त्याच्यानंतर आपण मग क्लाइंबला आपण सुरुवात करणार आहोत. गावातून जेव्हा आपण निघालो होतो तेव्हा 9 वाजले होते आणि आता 10 वाजलेत, म्हणजे 1 तासाचा वेळ लागेल आपल्याला डांग्या सुळक्याच्या बेसवर पोचायला. माझ्या मागे तुम्हाला दाखवतो विशाल असा हा डांग्या सुळका. आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी आलो. आमच्या बॅगा आणि शूज तिथेच काढून ठेवले आणि आरोहण यशस्वीरित्या व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागलो. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. भवानी जय शिवाजी. So nice jam. Aja, 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 aja. पोटाला आधार मिळावा म्हणून हलका ब्रेड जॅमचा नाश्ता केला. चाकू विसरलो होतो म्हणून नारळाच्या करवंटीचा वापर केला आणि जॅम ब्रेडवर लावून खाऊ लागलो. सुळका क्लाइंब करताना थोडासा हलका नाश्ता जरूर करावा.
आणि मित्रांनो, आता आपण क्लाइम्बिंगला सुरुवात केली आहे. सुळक्याच्या पहिल्या स्टेशनवर निलेश हळूहळू वर क्लाइंब करत होता. त्याच्या मागे मीही क्लाइंबला सुरुवात केली. पहिल्या स्टेशनवर पोहोचणे जरी सोपे असले तरी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या मागे चंद्रमोहन सुद्धा सावधपणे क्लाइंब करत होता. मीही माझ्या हार्नेसला कॅरेबिनल अडकवले आणि क्लाइंबला सुरुवात केली. आणि आता आपण पहिल्या स्टेशनवरती आलो आणि दुसऱ्या स्टेशनवरती आपले मित्र निलेश पोचलेले आहेत. ते आता सेटअप करतात त्या वरच्या बाजूला आणि इथे चंद्रमोहन निलेश सॉरी चंद्रमोहन विकास आणि मी आता चढणार क्लाइंब करणार आहोत. चंद्रमोहन अगदी सहज वर चढून गेला. त्यानंतर विकासनेही भराभर दुसऱ्या स्टेशनकडे वाटचाल चालू केली. येऊ ना, चल निघतो. टाईट ठेवायचं.
काय करू? हा ही तिकडे बांधलेली आहे मी. तर तुला याला पकडून जाता येतं ना, जा मी तुला पकडलं इकडे. याला खेचून जात तुझ्या वाटलं कॅरेबिनरला अडकव. आता त्याला इकडे इकडे ती मला तुझ्या याला नाही याला तू घेत ना. मी दुसऱ्या स्टेशनवर आलो तेव्हा विकास आणि चंद्रमोहन आधी पोहोचूनच माझी वाट पाहत. एका मोकळ्या जागेवर त्यांनी कॅरेबिनर्सच्या मदतीने स्वतःला सुरक्षित अडकवून ठेवले होते. त्याच वेळी निलेश वर येत असताना त्याच्या कमरेला बांधलेले कॅरेबिनर्स चुकून खाली पडले. मग काय, निलेश पटापट खाली उतरला आणि कॅरेबिनल्स घेऊन लगेच पुन्हा वर आला. नंतर आमची पावलं वळली सुळक्याच्या तिसऱ्या स्टेशनकडे. जेथे आधी निलेश गेला आणि त्याने दोर बांधला. तिसऱ्या स्टेशनचा 90 डिग्री रॉक पॅच थोडा हार्ड वाटत होता. पण तो पॅचही आम्ही सहज पार केला. आम्ही आता तिसऱ्या स्टेशनवरती आहोत आणि बस शेवटचा बघा पॅच बाकी आहे. आपला जो गडप्रेमी आहे निलेश तो वरती गेलेला आहे बघा, रोड दिसेल आपल्याला इथे. या बाजूला चंद्रमोहन थांबलेला आहे आणि आता विकास भाऊसाठी आपण ग्रुप लावलेले आहे. हे हार्नेसच्या मधून आता इथे वरती क्लाइम करून आणि या बाजूला आपले दोन फिक्स लावलेले आहेत. तर मित्रांनो, गाईड नसल्यामुळे आमच्यासोबत थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम आला, पण आम्ही यशस्वीरित्या सर करतोय. बघता बघता विकास ही तिसऱ्या स्टेशनवर येऊन पोहोचला. आता चौथ्या स्टेशनवर जाण्याचा खरा थरार सुरू झाला होता.
वर चढत असताना अधूनमधून निलेश आम्हाला विले देत होता. चंद्रमोहन आणि विकास चौथ्या स्टेशनवर निलेश आणि माझी वाट पाहत होते. मीही सावकाश नियंत्रण ठेवून क्लाइम्बिंग करत होतो. आमच्याच मागे निलेशही नंतर चौथ्या स्टेशनवर आला. आणि फायनली आम्ही चौघही त्या चौथ्या स्टेशनवर सुखरूप पोहोचलो. चौथ्या स्टेशनवरून सबमिटवर लावलेला भगवा दिसला आणि आमच्या आनंदाला उधाण आलं. सबमिटचा पॅच जेमतेम 10 फीट असावा, परंतु 90च्या कोणात असल्यामुळे आम्ही सेफ्टी लावूनच तो क्लाइम्ब केला. सबमिटवर जाण्याची आता माझी उत्सुकता वाढली होती. कुणाच्याही मदतीविना आणि गाईड न घेता पहिल्या वेळीच सुळका क्लाइम्ब केल्याचा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि मित्रांनो, फायनली आता आम्ही आलो आहोत त्यांच्या सुळक्यावरती आणि सबमिट झालेलं आहे 2:23 ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नमः पार्वती पदे हर हर. महाराजांना मानवंदना देऊन थोडा वेळ सुळक्यावर आम्ही आराम केला. सुळक्यावरून आम्हाला रांजणगिरी, घरगड, त्रिंगलवाडी, त्र्यंबकगड, अंजनेरी, बहुला, मोरधन, बसगड आणि त्र्यंबक येथील नवरा नवरी सुळके नजरेस पडत होते. सुळक्यावरून उतरताना विरुद्ध बाजूने रॅपलिंग करायची आहे, परंतु आम्ही गाईड नेला नव्हता, म्हणून आम्ही ज्या वाटेने क्लाइम्ब केले होते
त्याच वाटेने आम्ही रॅपलिंग करू लागलो आणि त्याचा थोडा बहुत त्रास आम्हाला नक्कीच झाला होता. परंतु तुम्ही जेव्हा याल तेव्हा ही चूक करू नका. मी यशस्वी रॅपलिंग करून दुसऱ्या स्टेशनवरती येऊन थांबलो. माझ्या मागे विकास आणि चंद्रमोहन सुद्धा दुसऱ्या स्टेशनवर येऊन थांबले.
नंतर मी दुसऱ्या स्टेशनपासून सुळक्याच्या बेसपर्यंत पटापट रॅपलिंग करून यशस्वी खाली उतरलो. माझ्या मागोमाग विकासही झपाझप रॅपलिंग करून खाली उतरत होता. सुळक्या खालून रॅपलिंग पाहताना विश्वास बसत नव्हता की हा सुळका आम्ही यशस्वी क्लाइंब केला. विकासच्या मागे नंतर चंद्रमोहनही खाली आला. सर्वात शेवटी आमच्या टीमला लीड करणारा निलेश हा सुद्धा सुळक्यावरून सुखरूप खाली उतरला. सुळक्याच्या बाजूच्या वाटेने आम्ही समोर आलो. सुळक्याच्या समोरील बाजूला छोटं छिद्र आहे. त्यात पावसाचे पाणी जमा राहते. असं म्हटलं जातं की ह्यातील पाणी जो कोणी पितो त्याला कधीही डांग्या खोकला होत नाही आणि म्हणूनच या सुळक्याला डांग्या सुळका असं म्हणतात. विकासने घरूनच रिकामी बॉटल आणली होती जेणेकरून त्यात हे पाणी भरू शकतो. आम्ही बॉटल आत टाकून पाहिली पण पाणी लागलं नाही. म्हणून विकासने त्यात हात घालून पाहिला पण पाणी अजिबातच नव्हतं. आम्हाला थोडं दुःख झालं पण पुन्हा नक्की येऊन यातील पाणी पिऊया असा निश्चय करून आम्ही गावची वाट धरली. मित्रांनो नमस्कार. आता वाजले 5:45 आणि आजची डांग्या सुळक्याची ट्रॅक आपण कंप्लीट केली आहे. तर एकंदरीत आता आपण जेव्हा आता आलो खाली तर मित्रांनो आमच्याकडे इक्विपमेंट आहेत रॅपलिंगचे पण आम्ही सोबत गाईड घेतला नव्हता आणि गाईड न घेतल्यामुळे आम्हाला प्रॉपर वे माहीत नव्हता डांग्या सुळका जाण्यासाठी. त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. दुसरी गोष्ट म्हणजे निलेश भाऊच्या हातून चुकून कॅरेबिनर्स खाली पडून गेले होते तर ते आणण्यासाठी 1-1.5 तास टाइम झाला. म्हणजे एकंदरीत आपण हा जर सुळका बघायला गेले तर वरती जाऊन खाली येण्यासाठी आपले 4 तास तरी सहज लागू शकतो. पण त्या व्यतिरिक्त जो टाइम झाला आज आम्हाला तो बऱ्याच इतर गोष्टी आहेत नवीन गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला एवढा वेळ झाला. पण एकंदरीत खूप मजा आली आणि आपल्या मित्रांना पण विचारलं वाटलं. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.